की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. पार्वते पते शिव हर हर महादेव. हरी हरे नमा श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री सीतारामचंद्राय नमो हरी. मनवितोषी आत्माराम दिसशी दुखाचा राम. रणी सांडिला युध धर्म परमाधर्म त्वा केला. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरतील जाण. पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीपुत्र हनुमंतराय. आता कथेचं वर्णन बरंचसं केलं आहे, बरेचसे महाराज मंडळीनं केले. आता मी सगळेचे नाव काही घेऊ शकत नाही. तपोवर्ध ज्ञानवृद्ध वयवर्ध आहेत माझ्यापेक्षा. सगळ्या रामभक्ताच्या चरणी माता भगिनीच्या चरणी आणि मालकाच्या चरणी तुम्ही छोटी आहेत आमच्यापेक्षा. सगळ्याच्या चरणी नगमस्तकून जसे सद्गुरू मोतीराम महाराज बुद्धी देतील आपले महादेव शिवशंकर बुद्धी देतील का. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सतीश महाराज म्हणालीत ना चौथा टाका. किती घेर टाकला गाडी आली लेट मग थेट उंबरथडीला जाणार आहे. की तू घेर टाकू दे की उंबरथडीला जाईल की मध्ये होईल कमी रमी. जशी तुम्ही बुद्धी देता तसा सांगण्याचा प्रयत्न करू. कथा काय चालली. हनुमंतराय नंदीग्रामाच्या ठिकाणी किती गोड वर्णन खरंच कळायला बी भाग्य लागतं. महाराजानं सुंदर वर्णन केलंय. पण ते वर्णन झाल्याच्या नंतर आमच्या हनुमंतराय काय म्हणू लागले. राम समजून उद्विग्न झाले. उद्विग्न झाल्याच्या नंतर इथे राम का आला असेल काय म्हणू लागले. हरी धीर वीर परम उदार रण परवीन महाशूर. पुराणे गरजती अपार ते समग्र लटिकेची. देवा धूर शीर वीर सूर तू पुराणे गरजती असंख्य. लटके तुझ्या कुलशील लटके तुझे व्रत सकल. लटके तुझे प्रताप बल लटिकाची केवळ पुरुषार्थ. सगळं तू लटक कुळ लटक शिळ लटक पुरुषार्थ लटक. तुझ्या पुरुषार्थ नाही स्त्री तत्व तुझा माझी नाही नपुसक कावनिया पाय वेस तो ही लटिका. तुझ्या पुरुषत्व नाही तू नपुसक आहे. लटकी तुझी धृती कीर्ती लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीराम. कीर्ती सगळी व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म. व्रता तुझे धर्माधर्म रघु उत्तम व्रताची. देवा का म्हण लागले व्रत काय गेलो होतो. देवानं काहीच केलं नव्हतं. ते देव नव्हतेच. एका पिंडाचे असल्यामुळे शम टू शम दिसू लागले जुळे. पण व्रत गेलं म्हणले एवढा केवढा महागेल जेवढा पुरुषार्थ केला का तेवढा व्यर्थ गेला म्हणू लागले. तुका पुरुषार्थ केलाय तुका वायाची वाढविलाय. शास्त्र धर्मा बोलला विलाय रणी सांडिला सोमित्र. देवा का व्यर्थ गेला. किती खटपट्या केले होते आई साहेबासाठी 400 कोस समुद्र केला. अमुक भानगड गेले. तुम्ही दररोज रामायण ऐकणारे सुज्ञ माणसं आहेत. मी काय सांगणार आहे. पण एवढं जरी तुम्ही केलं देवा किती नाना साधनाचे केले खटपटा. एवढा पुरुषार्थ केला का तुम्ही इथं आल्यामुळं हा सर्व विभीषण शरणागत वानर सांडिले अनाथ. सुग्रीव सांडिला तेत रावणे घात करावया. विभीषण शरणांगत आलते किंवा तुम्हाला त्याला वानर 18 पद्म वानर तिथे लक्ष्मण तर मांडीवरच आहेत की देवाच्या हनुमंतरायाला समजाव हे नवस. पण राम समजून बोलू लागले. विकळ अवस्थेमध्ये तिथं पडलेत. राजा सुग्रीव किष्किंधेचे आहेत. विभीषण शरणांगत आहे. एवढं सोडून देवा. आम्ही एक गोळांगुले गिलू शके ब्रह्मांड गोळा. काय शे रावणाचे बळ रणी सकळ जिंकावय. हनुमंतरामच्या सतीश महाराजावर म्हणू लागले बघा. कुठे गेले सतीश महाराज. सतीश महाराजासारखं म्हणू लागले देवा काय त्या रावणाचे बळ. आम्ही एक गोळांगुळ किती 18 पद्म वाढणार आहोत. एकामध्ये किती बल आहे. काय त्या रावणाचं बल आहे. काय करीत होतो. हरी घाये तळमळी
अजित सौमित्र हा रणी सांडो निसत्वर पळाला शितू रघुवीर बाण समोर धाडिला. देवा युद्ध तर जाऊ दे, किती युद्ध तर होतच होतं, आम्ही त्याला ऐकत नव्हतो. पण मी पुढे कसं जावं लागलो, बिरे माझं उड्डाण कुठं, जिथं रावण आहे तिथं जाऊ लागलो. पण देवा तुम्हाला जर थांबायचं नसतं, तुम्ही युद्ध जरी केलं नसतं, हे बाण का मला पाठवलं. मुहूर्ता एकारात शीते ते हा. शेणी आणि तो औषधी ते बरं. उठवनिया सोमित्रा ते रावणा ते मारितो. एक मुहूर्त देवा तुम्ही एक मुहूर्त तिथं थांबला असलात, क्षणे रावणाला मारला असतं, लक्ष्मणाला उठविलं असतं आणि तुम्हाला इथं घेऊन आलो असतो. श्रीरामा थोरा न्याय केला विखळ बंधुरनी सांडिला. ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी. रामा थोर अन्याय केला, विखळ बंधू रणी सांडिला. आणि खरंच लक्ष्मण विचित्र अवस्थेत पडलेत, छातीच्या ठिकाणी ब्रह्मशक्ती लागलेली आहे. आणि विखळ बंधू रणी सांडिला, युद्ध धर्म सोडिला, इथं का आला. हे राम होते का. भरताला राम समजून बोलत असताना तो भरत चकित झाले. काय म्हणू लागले. रूपे पर्वताकार पुच्ची बांधून डोंगर गगनी जात असे सत्वर गरजत थोर राम नामे. भरत राज ऋषी म्हणू लागले, पुच्छी बांधून डोंगर, एवढा मोठा डोंगर शेपटात बांधला, कुठं जात असेल वाढणार. हाती बळे बळवंत कळी काळा ते दृष्टी नानित बाण देखून नामांकित सत्वर येते पै आलाय. एवढा डोंगर घेऊन एवढा पसारा घेऊन इथं काय म्हणून आला असं. होय रामदूत साचार युद्ध मांडले घोर अंधार पर्वत घेऊन या सत्वर करावया संवार जात असे. आणि एवढा मोठा पर्वत घेतला, कोणाचा संवार करीत असेल. बरं जात असताना वाटत बाण आला म्हणून आले, हे काय ओळीत नाही. एका मिनिटात सांगू तुम्हाला, सतीश महाराज आले म्हणून आठवलं. आम्हाला सतीश महाराजासारखीच एक म्हातारी आढळली होती. हे रस्ते सगळे माहीत आहेत आम्हाला, तिकडं हां आपल्या इकडं नाही. आढळल्यावर म्हणलं आम्ही म्हणलं आजी हे रस्ता कोणीकडे चालाय. तिनं सांगावं की आम्हाला गुपचूप नाना हे कुठं चालाय काय नाही. न सांगता सतीश महाराजांनी असं जास्त आगाव सांगणारी, चौथा गेअर तिसरा गेअर, त्याला वाटलं मला कळतच नाही काय की काय गेअर का म्हणून कळलं. मी गाडी चालविणार आहे, गेराचं काय नवलं यायला. काय म्हणलं बाया पायलट आहेत स्त्रिया, काय कमी नारी शक्तीचा अवतार आहे. होय सतीश महाराज तुम्हाला पायलट चालवून दाखवते गाडी काची आहे. काय म्हणू लागले आपल्या इकडे विषयी गेला विसरू नका. काय म्हणू लागले मी आजी हे रस्ता इकडे जाते का. आज एवढी गर्दी हे रस्त्यानं का, महाशिवरात्र पूर्व काळ आणि त्याच्या शक्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम, सगळ्या रस्त्यानं पब्लिकच पब्लिक आहे. असं वाटत न झाली, रात्र झाली आम्ही आलोत फिरून म्हणून. मग सतीश सारखी एक आजी आढळली आम्हाला, आमच्या सतीश भैयासारखी. आणि मग आजी हे रस्ता चालाय का म्हणलं, इथला माहीत होता तिकडं विचारू लागलो. त्यावेळेस म्हणलं तिनं सांगावं की, म्हणली बाई तुला काय लेकर आहेत. म्हणलं दोनच आहेत. हमारे दोन, म्हातारी फेक दो. दोनच आहेत म्हणलं. तुमच्या आहेत कसे आहेत म्हणलं. म्हणली आम्हाला दोनच आहेत, सुना दोन आहेत. मग सुनबाई म्हणली कसे आहेत, नादर आहेत का. म्हणली हो तुमचे कसे आहेत म्हणली. आधी महिला मंडळ आपल्याला कळतं, इकडे कळत नाही काय, सगळं विचारतो आपण. मग म्हणले याच्यानंतर आम्ही म्हणलं हो एक आमच्या सोबतच आलाय भैया, ते म्हणलं आमची सेवा करताय, एक डॉक्टर आहे म्हणलं. आणि तुमचे काय करतात. मी म्हणलं आपण बी विचारावं ना. तिनं विचारलं तसं. मग त्या आईला म्हणलं तुमच्या काय करतात. म्हणली बाई मग एक सून शेताला जाते, कामधंदा नादर करते. मला वाटलं दुसरीला न जाणं सतीश महाराजांनी सर्व शासनाशी फिरायची. काय करते म्हणल्या. ती म्हणली तुमच्या म्हणे बोंबलत फिरती. रस्ता तर गेला चुलीत. मग तर सतीश महाराजांनी दुसरंच बोलली ती बाई, काय नवल आहे. तसं भरत राज ऋषी म्हणू लागले बाप्पा डोंगर बांधलाय, कोणाचा संहार करीत असेल, वानर दिसायले, काय करीत असेल. हां हरी होय रामदूत साचार युद्ध मांडले घोर अंधार पर्वत घेऊन सदर करवारा संवार जात असे प्रसंग येते. हा पातला पुष्पव्रतांत पहिला 14 वर्षापाठी भेटला रामे धाडीला कृपाळू म्हणला कुठं युद्ध लागलं असेल, काय करीत असेल. 14 वर्ष श्रीराम दीन दया राम आवर्त भुका राम सप्रे
प्रेम स्नेहाळ प्रणत पाल श्रीराम माझा राम कनवाळू करपाळू भक्ताला राम जीवाचे जीवन राम जीवीचे अंजन जीवी जीवा समाधान रामचित घन माझा राम प्रमळ आहे माझा राम त्यावेळेस फोन नव्हते राम कथे विना व्यत बहुत दिवस हा. होतो पीडित रामे कृपा करून कपी पर्वत पाठविला मी राम कथे विना अनाथ होतो म्हणून मला पर्वत पाठवला याशी पुस्ता प्रवर्ती समग्र राम कथा सविस्तर हा. आम्हा सांगेल हा वानर बरं. अति चतुर दिसत आहे भरत राजऋषी म्हणू लागले हे वानर चतुर आहे रामानं नक्की मला समाचार आयशे पाठवण्यासाठी विचारोनी मनी भरत सादर राम सर्वांनी पुस्ता झाला लक्ष ते क्षणी प्रेमे करोनी कपिशी काय नवलंय भरताला प्रेम सद्गती झालं का त्यावेळेस फोन नव्हते व्हिडिओ कॉल नव्हता काहीच नव्हतं हो. म्हणजे हे रामाच्या गोष्टी सांगायला युद्धाचं सांगायला गडे माझ्या राम प्रभूने ह्याला पाठवलं असन प्रेम मुसंडलं म्हणून भरत राजऋषी काय विचारू लागले कोण काही चाला शिकोटुनी पुच्छ पर्वत काय मनोनी राम भेटी तुझ कैशेनी कोपे करोनी बोलशी काय पर्वत आणलास म्हणलं एवढा मोठा एवढं राग राग बोलायला कोणासंग युद्ध लागलंय काय झालंय कशामुळे तू राग राग करायला राम कैसा कोटील कोण तुझ कोपाया काय काय कारण कारण? कोठे पडिला लक्ष्मण हा. वानर गान ते कैचे म्हणले हनुमंता सांग ना म्हणले कुठला राम लक्ष्मण कुठं पडलाय कोणासोबत युद्ध लागलंय आणि तू तर वानर म्हणायला एकापेक्षा एक गुळाम आहेत मग कुठले वानर आहेत मला सविस्तर कथा सांग बाबा कैचा बिभीषण शरणागत कुठे रावणी झुंज होत हा. लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण भेतू युदाशी बाबा कुठला कोण बिभीषण आहे काय कोण मूर्छाग्रस्त पडलाय कुठला रावण आहे आणि कशामुळे भांडण झाले मला सांगा थोडं कोण्या अर्था तू गेलाशी बरं पर्वत कशाला घेणे तोशी हा वेळोवेळा राम स्मरशी रामे तुमाशी सख्य कैचे बरं जाऊ दे बाबा म्हणले वेळ लागला तर लागला करू ना आवाजात विचारू लागले कोण्या कारणात तू आलाशी काय म्हणून जातोशी कामून राम कोणाचं सांगतोस काय सांगतोस कशाची गोष्ट सांगतोस? आसामुळे माझा संदेव तुझे दावा मा बाबू झले उदास होशी पाहो हा. कथान्यय सांगत ओय ओय भरत राजऋषी म्हणू लागले ओ हनुमंत महाराज मला सांगा ना तुम्ही उदास होऊ नका वेळ लागू द्या बाबा लागला तर पण मी हे कसं झाले पांगुळले मन काही न आठवे उपाय माझं मन पांगले ही कथा ऐकून तुमची किती वेळ लागू द्या मला सविस्तर कथा सांगा. तुझे मुखी राम स्मरण हा. म्हणून तुझा आलो शरण शरण. पुढती घाली तो लोटांगण राम कथन मज सांगे का सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझी देही म्हणून मी तुला लोटांगण घालतो बाबा माझ्या रामाची कथा मला सर्व बरं सांग. आता प्रेमाचा संपूर्ण हा. प्रेमे बांधिला कपिनंदन न ओळखोनी भरत चिन्ह राम म्हणून उपाशी भरत राजऋषी म्हणून नव्हतेच माहीत अहो हनुमंतराय हा रामच आहे हा रामच इथं का आला असेल लक्ष्मणाला तिथं का सोडला असेल रागा रागा म्हणून जे बोलू लागले हे हनुमंतराय भ्रमात पडले काय म्हणू लागले उपास मिसे कपिनाथ हा. श्रीरामा ते वर्णित बरं सूक्ष्म सर्वगत अनंत हा. सदोदित सांगत काय नवल आहे हो विचारल्याच्या नंतर सदोदित सांगत आता सगळी कथा सांगणार आहे कशी कशी कथा आहे कशी कशी नाही रामायण गुढ आहे रम्य आहे रमणीय आहे पण सांगता आल्यावर किती सुंदर काकानं सांगितलं बरं तितकं गोड सांगितल्यावर खरंच आहे किती आई वडील धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे असे गोड मी मालकाला म्हणलं मला 1,500 हा ते महिना देऊच नका काय देणार नाही त्या 1,500 पण मला शक्तीला ने जा मोठ्या मोठ्या संतांची भेट होती मुखातून त्यांच्या मला रामायण ऐकाय मिळेल काहीतरी सुधरली तर सुधरण नाही तर भाजीत मीठ टाकायचंही समजत नाही मला महिला मंडळ पण ने जा म्हणलं सांगतीत सुधरत आहे चंदनाच्या संगे पालटली झाडी आताच वही झाली का नाही तसा काहीतरी पालट पडन तर सतीश महाराज म्हणतात 4थ्या घरवर चलवा स्पीड न करा म्हणालीत की नाही तरी मी ह्याच्या मागे लंगड्यात लंगड्यात यालेच
हे येऊ द्याच म्हणलं मला माहेराला नका जाऊ द्या, पण परमार्थाला नेहजा करावी तातडी परमार्थाची. आणि मग म्हातारपणी लई नेताना म्हणलं मुखात दात नसतात. मग इथला 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 पंढरपुरात जाऊन म्हणू लागल्या. मग त्या पांडुरंगाला हसू येते, का म्हणून बाप्पा तू इथलाच आहेस रे, मला माहीत आहे पंढरपुरातच, पण विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हणते वेळेस कुठं होतात, त्यावेळेस कामाधंद्यानं येणं झालं नाही पण भजन करायला. म्हणून आता हवा लेकीच होती, दात पडल्या, गुडघे चलू देत नाहीत यात्रेला, म्हणून ते म्हातारं पंढरपूरचं इथला इथला म्हणू लागलं. पण कथेची सामग्री देह अवसानावरी घरातून सुनाईनं पोरायनं काढून देण्यापेक्षा मालक आपण आधीच बाहेर निघूत म्हणलं. कथा जमल नाही न जमल, पण पुन्हा लोक हसू होत नाही ना. लोक म्हणतात घरी बघा ना म्हणून हिंडायले, तो आधीच तर म्हणाले बोंबलत हिंडतात. महाराज लोक बोंबलत हिंडत नाही तो अहो रात्र हिंडतात. रात्राचा इळाची रात्र करतात, यायला झोपी नसते त्या महाराजा. नाना आपण बघितले की किती गाड्या होत्या रोडनं, सगळ्याला एवढी झोप मोडून का आवड आहे रामायणाची म्हणून हिंडायले, तो बोंबलत हिंडत नाहीत. ती म्हणली आजीबाई म्हणली असताना सतीश महाराजासारख्या नादासन जास्त बोलायचा. असं आपण कशाला वेळ घ्या, भरपूर सेवा राहिली असते. महाराज लोक झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा सद्गुरू मोतीराम महाराजाच्या चरणी, महादेव शिवशंकराच्या चरणी, तुमच्या सगळे रामभक्ताच्या चरणी, माता भगिनीच्या चरणी. कारण का आमची संख्या जास्त आहे, जिसकी संख्या भारी तुमची झोपली आहे ना, आम्ही कशाला पुढचं म्हणा, आमची संख्या जास्ती आणि यातले सगळे वाचक सूचक निमित्त परगावचेच आहेत. मला विचार तुमच्या गावातलीच्या ओळखी ही एवढे गावातले नाही तुमच्या, म्हणून धन्यवाद महिला मंडळ, तुम्ही बी रात्रभर जागरण केलं. कुंडली कवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा.